त्यांना ढकलून दिले जातील, त्यातच ढकलून दिले जातील की चाखा आता जाळण्याच्या शिक्षेची चव। त्यांच्यापैकी जे लोक जे सत्य नाकारतील, सत्य नाकारणं म्हणजे अल्लाहवर विश्वास ठेवणं हे नाकारणं, सत्य नाकारतील त्यांच्यासाठी अग्नीचा पोशाख तयार केला आहे, त्यांच्या डोक्यावर उकळते पाणी टाकले जाईल, त्यामुळे त्यांची केवळ त्वचाच नव्हे तर पोटाच्या आतील भाग देखील वितळेल आणि त्यांचा समाचार घेण्यासाठी लोखंडी घण असतील। हे आयत 19 पासून 22 पर्यंतचे मी वाचले। ज्या लोकांनी आमची संकेत वाचने मानण्यास नकार दिला आहे त्यांना खचितच आम्ही अग्नीत झोकून देऊ। जेव्हा त्यांच्या शरीराची त्वचा गळून पडेल तेव्हा त्या जागी दुसरी त्वचा निर्माण करू, जेणेकरून ते प्रकोपाचा खूपच आस्वाद घेतील। जे लोक अल्लाह किंवा त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि भूमीवर याकरिता धावपळ करतात की हिंसाचार माजवावा, त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील अथवा सुळावर चढवले जातील अथवा परस्पर विरुद्ध दिशेने त्यांचे हात पाय कापले जातील अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल। हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्याकरता यावनी मोठी शिक्षा आहे, म्हणजे मेल्यानंतर आणखीन मोठी शिक्षा असं म्हणलं याच्यात। आता ही शेवटचं वाचतो आणि थांबतो। तुम्ही इमानधारकांना स्थिर राखा, मी लगेच या अइमानधारकांच्या मनावर वचक बसवितो। तुम्ही त्यांच्या मानांवर मारा व सांध्यावर आघात करा, कारणास्तव की या लोकांनी अल्लाह व त्याच्या पैगंबरांचा विरोध केला आणि तो अल्लाह व त्याच्या पैगंबरांचा जो विरोध करतो अल्लाह त्याच्यासाठी अत्यंत कठोर पकड करणारा आहे। ही आहे तुम्ही लोकांची शिक्षा, आता याचा आस्वाद घ्या। तुम्हालाही माहिती व्हावी की सत्याचा इन्कार करणाऱ्यासाठी नरकाची यातना आहे। अजून बऱ्याच अशा आयात आहेत, त्या सगळ्या वाचत नाही मी वेळेअभावी, पण जी लोक म्हणतात मनुस्मृतीनुसार मारलं, त्याच्यासाठी मी हे सांगितलं की त्याला आधार काय आहे आणि हे सगळ्या समकालीन नोंदी त्या फक्त मी वाचून दाखवल्या। ह्याच्यामध्ये काही कुठल्या धर्माला नावं ठेवणं, कोणाचा विरोध करणं असं काही नाही, जे आहे ते सांगतोय आणि ते त्यांनाही मान्य आहे। मान्य कोणाला नाही ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं। आता समारोपाकडे येतो। हे सगळं खटाटोप केला, हा आज स्मरण केलं, त्याचं कारण असं आहे 40 दिवस जे आपल्या महाराजांनी भोगलं ते आपल्यासाठी भोगलं, तुमच्या आमच्यासाठी। आणि मग अतिशय वाईट वाटतं, अतिशय दुर्दैव आपलं की जेव्हा आपली एक मुलगी, आपली एक भगिनी एखाद्या लफंग्या अब्दुलच्या प्रेमात पडलेली असते। 40 दिवस मरण यातना सहन केले आपल्या महाराजांनी आणि आपल्या मुली एक एक कॅडबरीवर पडतात, एक एक कॅडबरीवर। थोडस गोड बोललं, तारीफ केलं, कॅडबरी दिली, एक मोबाईल सेट गिफ्ट दिला की पोरगी पटते। याच्यासाठी हा सगळा की बाबा आपल्यातल्या श्रद्धा, आपल्यातल्या धर्मनिष्ठा या अभेद्य राहिल्या पाहिजेत, अभंग राहिल्या पाहिजेत, त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे असं मला वाटतं। मग का 40 दिवस मरण यातना सहन केल्या आपल्या महाराजांनी? हे ते पुढे या पिढ्या अशा जाऊन जन्माला यावा की ज्या छोट्या लालूचा पायी आपला धर्म बदलतात। या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे। आपल्या हिंदू धर्मातलं स्त्रियांचं महत्व हे सगळ्या आपल्या भगिनींना, माय माऊलींनी आपल्या सगळ्या मुलींना समजावून सांगावं, आपल्या मुलांना समजावून सांगावं की तेवढं महत्व अन्य ठिकाणी कुठेही नाही। सगळ्यात श्रेष्ठ स्थान स्त्रीला कुठं असेल तर फक्त हिंदू धर्मामध्ये आहे, एवढं बोलतो। आणि शाहीर योगेशांचं काव्य आहे संभाजी महाराजांवरचं,